नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे आणखी एक खास व्हिडिओ। आता सध्या मी आहे अक्कलकोटला। स्वामींचं दर्शन झालेलं आहे। स्वामींचं दर्शन करून अक्कलकोटहून मी थेट आलो आहे अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनला। समोर बघताय रेल्वे स्टेशन। 27 मे आहे आज। वातावरण एवढं भारी झालं आहे ना, काय सांगू। मॉन्सूनची चाहूल लागली आहे, पाऊस येणार आहे असं वाटतंय आणि ढग दाटून आलेत। तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशन विषयी। रेल्वे स्टेशन कसं आहे, सुविधा काय काय आहेत आणि इथे पोहोचायचं कसं। तर सर्वात प्रथम आपल्याला जर एस टीने यायचं असेल तर एस टी आहे, पण लिमिटेड एस टी आहे, तर ते आपण बघून या। समोर आपण बघताय ऑटो वगैरे या सर्व आपल्याला एस टी स्टँडच्या बाहेर मिळतात। शेअरिंगने किंवा प्रायव्हेट करून आपण इथे येऊ शकता। शेअरिंगने आला तर आपल्याला 40-50 रुपये लागतील आणि प्रायव्हेट करून आला तर मग तेच 300 रुपयाच्या आसपास ते घेतात। तुम्ही डिवाइड करू शकता मग तुम्ही जर ग्रुपमध्ये असाल तर चला आता जाऊयात आतमध्ये। रेल्वे स्टेशनच्या पार्किंग एरिया बघा एवढा आहे, जो की सफिशियंट आहे रेल्वे स्टेशनच्या मानाने। रेल्वे स्टेशन छोटं आहे, 2च प्लॅटफॉर्मचं रेल्वे स्टेशन आहे। बाहेर बघताय या प्रकारचं बोर्ड वगैरे आहे रेल्वे स्टेशनचा। चला आता जाऊयात आतमध्ये। ट्रेन आली आहे कुठली तरी। फ्लॅट 110 पळते गाडी। ऑफलाईन रिझर्वेशन करायचं असेल तर समोर आपल्याला आरक्षण केंद्र पण आहे, रिझर्वेशन सेंटर। इथे आपण करू शकता। काउंटर वगैरे आहे आतमध्ये। तर चला आता जाऊयात आतमध्ये। स्टेशनमध्ये एंट्री केल्या आपण येतो प्लॅटफॉर्म नंबर 1ला आणि समोरच आपल्याला एक स्टॉल आहे IRCTCचा, ज्यात टी, फ्रूट, कॉफी वगैरे या सर्व गोष्टी मिळतात आहे। स्टेशनमध्ये आपल्याला पेरू वगैरे या सर्व गोष्टी खायला मिळतील। बघताय प्लॅटफॉर्म नंबर 1ला आणि समोर जनरल क्लास वेटिंग हॉल आणि इथेच आपण तिकीट वगैरे काढू शकता। आणि समोरच आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 आणि पावसाला सुरुवात झाली आहे। जबरदस्त अशा पावसाला सुरुवात झाली आहे। मी अनुभवतोय मान्सूनच्या आधीचा पहिला पाऊस। हा काय पाऊस आता थांबणार नाही आहे। स्टेशन मात्र चकचकीत आहे। आपण बघताय प्लॅटफॉर्म 2च आहेत, 2 मेन लाईन, 2 लूप लाईन। या साईडला पॅसेंजर आहेत, पुण्या साईडला किंवा मुंबई साईडला जाण्यासाठी ते थांबलेले आहेत। पाऊस तर आता थांबलाय, वातावरणात थंडावा निर्माण झालाय। आलो थोडंसं वॉक करायला। कर्विंगवर रेल्वे स्टेशन आहे। रेल्वे स्टेशन इकडून जर आपल्याला रेल फॅनिंग करायची असेल तर हा भारी स्पॉट आहे। सोलापूरकडून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ना, त्या कॅप्चर करण्यासाठी हा भारी स्पॉट आहे। सगळ्यात महत्त्वाचं डिजिटल बोर्ड नाही आहे तिथे। कुठला डबा कुठे थांबल हे आता आपल्याला अंदाजे बघावं लागणार आहे, ते महत्त्वाचं आहे। कारण की छोट्या रेल्वे स्टेशनला तेच आहे, पण जर गाडी थांबते म्हणलं ना, मला असं वाटतंय गाडी जर थांबते तर डिजिटल बोर्ड असणं खूप गरजेचं आहे। कारण की जे सिनियर सिटीजन, लहान मुलं वगैरे असतात ज्यांच्यासोबत फुल फॅमिली घेऊन चालतात, तर ऐनवेळी खूप गोंधळ होऊन जातो। 1 तासाच्या डिलेनंतर आपली ट्रेन आली आहे प्लॅटफॉर्म नंबर 2ला। समोर आपण बघताय अरायवल होत आहे उद्यान एक्सप्रेसचं WP7 लोको। तर चला आपल्याला ट्रेन मिळालेली आहे अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनवरून। आणि अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनचा हा छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा। बनवूयात असेच रेल्वे स्टेशनचे, युनिक रेल्वे स्टेशनचे व्हिडिओज आणि घेऊन येत जाईल मी आपल्यासाठी। धन्यवाद।